भारताच्या स्ट्राईक नंतर मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर कडक बंदोबस्त ठेवण्यात आलाय। भारतामधल्या अनेक ठिकाणी अशा प्रकारे आता पोलीस काळजी घेत आहेत। अक्षय वाडकर आपले प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत। अक्षय, प्रसन्न अतिशय महत्त्वाचं स्थानक आहे मुंबई सेंट्रल स्थानक आणि या स्थानकावरून उत्तर भारतात जाण्यासाठी, दिल्लीला विशेषतः जाण्यासाठी, जम्मूला जाण्यासाठी महत्त्वाच्या एक्सप्रेस सुटतात आणि त्याच मुंबई सेंट्रल स्थानकात सध्या मी आहे। आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर GRP म्हणजे लोहमार्ग पोलीस आणि त्यांच्यासोबतच RPF या दोघांनी देखील या ठिकाणी रूट मार्च करण्याचं सुरू केलेलं आहे। हा रूट मार्च जो आहे तो महत्त्वाचा आहे कारण की संपूर्ण या स्थानकाची पाहणी यामध्ये करणार आहेत आणि सुरक्षेचा आढावा घेतला जाणार आहे। हे GRPचे सगळे जवान आपण पाहत आहे, त्यांच्याबरोबर पुढे RPFचे जवान देखील आहेत आणि यांच्यामध्ये सशस्त्र दलाचे काही जवान देखील यांच्यामध्ये आहेत जे संपूर्ण स्टेशनचा आज आढावा घेणार आहेत आणि स्टेशनवर ज्या सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत त्या सगळ्याचा आढावा या जवानांकडून घेतला जाणार आहे। कारण की मुंबई सेंट्रल आणि मुंबईतली जी स्थानकं आहेत त्या सगळ्या स्थानकांवर सुरक्षा महत्त्वाची आहे कारण की जो हल्ला हा पाकिस्तानने केला होता त्याच्यानंतर देखील सुरक्षा वाढवण्यात आली होती। मात्र आज भारताने हल्ल्याला प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि त्यानंतर अशा महत्त्वाच्या स्थानकांवर जास्तीची सुरक्षा व्यवस्था जी आहे ती ठेवण्यात येते आणि त्याच्यामुळेच आज हा रूट मार्च जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे। किमान 100 जवान जे आहेत RPF आणि GRPचे हे या सशस्त्र असे हे जवान जे आहेत ते संपूर्ण स्टेशनचा सुरक्षेचा आढावा घेणार आहेत आणि रूट मार्च करत या संपूर्ण सुरक्षेचा आढावा घेऊन या संदर्भामध्ये अजून कोणत्या सुरक्षा व्यवस्था इकडे आणखी मजबूत करता येतील का हे देखील पाहिले जाणार आहे। त्यामुळे मुंबई सेंट्रलला रूट मार्च सुरू होणार आहे। अशाच प्रकारे CSMT स्थानकात देखील संध्याकाळी 5:30 वाजता हा रूट मार्च केला जाणार आहे। ते देखील महत्त्वाचं स्थानक आहे। त्यामुळे मुंबईतल्या रेल्वेच्या संदर्भातला महत्त्वाचे रूट मार्च आणि सुरक्षेचा आढावा जो आहे तो आता GRP RPF कडून घ्यायला सुरुवात झालेली आहे। प्रसन्न, धन्यवाद अक्षय तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।